पुढील काळामध्ये देखील त्यांना निरोगी आयुष्य लाभो. 90 वर्ष कंप्लीट करून 91व्या वर्षी त्यांचा पदार्पण होत आहे. ज्यावेळी पवारांनी जो काही इतिहास सांगितलेला आहे तो खरा आहे असं मी सांगितलं. त्यांचा काय अर्थ आहे सर? मीराताईंचे अध्यक्ष म्हणून नोंदणी देखील या सभागृहामध्ये झाली होती. त्यांना घोषित केलं होतं आणि त्याचे सगळे सूत्रधार ज्यावेळी पवारांचं होतं. म्हणून जरा काहीतरी विषयाला सोडून बोलले. संस्थेवरती टीका केली तरी मान्य करा, वयाचा देखील त्यांचा भाग आहे, पण केलेलं कार्य आहे बाबा, त्याची इतिहासामध्ये नोंदणी होईल एवढंच त्यांना सांगू इच्छितो. त्यांनी जी नोंदणी झाली मीराबाई आंबेडकरांचे अध्यक्ष म्हणून या सभागृहामध्ये, ती सगळे कागदपत्र आपली जमा केली आणि घरी ठेवलेली आहे. त्यांना आता सांगतो बाबा, ती कागदपत्र द्या. मीराताईंचं पुस्तक येणार आहे, त्याच्यामध्ये ती ओरिजिनल संपूर्ण कागदपत्र हे आपण त्या पुस्तकामध्ये सांगू. कारण तो एक ऐतिहासिक निर्णय होता. खूप मोठ्या संख्येने मीराताईंना त्या काळामध्ये विरोध झाला, पण त्यावेळेचे त्यांचं ते आज त्यांच्याकडे बघू नका, त्यांच्यासारखे वागत होते, त्या धैर्याने त्या जातीने वागत होते. त्या सगळ्यांचा विरोध मोडून त्यांनी मीराताईंना अध्यक्ष केलेला आहे. हा इतिहास आहे. म्हणून त्यांनी जी काही निवड केली त्यांना आता समाधान वाटत असते. केलेली निवड ही योग्य आहे. शिक्षण वगैरे ह्या गोष्टी दुय्यम आहे, पण मीराताईंनी दाखवून दिला की माझी झालेली निवड. येणाऱ्या काळामध्ये त्यांनी ही भारतीय बौद्ध महासभा उभी केली आणि म्हणून जवळ पवारांना आज वाटतंय की मी त्यावेळेला यशस्वी झालो. जर ती निवड चुकली असती तर रिपब्लिकन पक्षाची जी स्थिती झाली ती देखील भारतीय बौद्ध महासभेची झाली असेल, हे लक्षात घ्या. आज भारताच्या कानाकोपऱ्यामध्ये जात असतात. जे मैनपुरीमध्ये होतो म्हणजे अलीकडच्या म्हणजे 20-22 दिवसापूर्वी, आणि मैनपुरीमध्ये सांगितलं मीराताईंजी ये साल ये दिन यहाँ आके गई है और उसके बाद 15 साल के बाद भीमराव जी आप आए हैं. अशा प्रकारच्या लोकांना त्यांच्या तारखेवर मीराताई कधी यांनी मीटिंग घेतली, या तारखेवर सांगणारे आज आपले भारतीय बौद्ध महासभा. मग ते देहरादून असेल, गुजरात असेल, मध्य प्रदेश असेल, विविध जिल्ह्यामध्ये त्यांनी ठसा उमटून ठेवलेला आहे. त्या गेलेल्या आहेत, तिथे भाषणं केलेली आहेत, संघटन उभं करण्याची ताकद त्यांनी निर्माण केली. म्हणून आज या सगळ्या गोष्टी आज इझी वाटत आहेत, सोप्या वाटत आहेत. कारण पूर्वी केलेले कष्ट, पूर्वी संचलन उभं केलेल्या भारतीय बौद्ध महासभेचं, त्याच्यामुळे आज भारतीय बौद्ध महासभा उभी करणं सोपं जात आहे. जास्त वेळ न घेता मीराताईंना पुन्हा एकदा